VSR कंपनीचा मालक VK सिंग हा जो काय माहिती लपवाछपी करतोय, मला असं वाटतं की CID पण त्याला अप्रत्यक्षरित्या साथ देते. CIDचं हेडक्वार्टर असलेल्या पुण्यात त्याची एकदा चौकशी झाली. आता आम्हाला समजते की CID मुंबईच्या कार्यालयात आणखी ठिकाणच्या कार्यालयात त्याची चौकशी करत आहे. माध्यमांचं लक्ष जाऊ नये, लोकांचं लक्ष जाऊ नये म्हणून ही लपवाछपी केली जाते का, हा आमचा महत्वाचा प्रश्न आहे. हा VK सिंग अतिशय बदमाश माणूस आहे. अजितदादांचा विमानाचं मेंटेनन्स न करता किंवा अन्य काही क्रिमिनल पद्धतीने घातपात केलाय असा आमचा आरोप आहे. त्याची त्या पद्धतीने क्रिमिनल चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. CID त्याची अतिशय चांगल्या पद्धतीने बर्दाश्त ठेवून चौकशी करायचं दिखावा करतोय असं आम्हाला वाटायला लागलंय. याचं कारण असं आहे की सगळ्यांचं लक्ष दुर्लक्षित करायचं, दुसरीकडे न्यायचं आणि मग त्याला हे करायचं असा आहे का वेगळा अजेंडा दिसतोय. तो माझी याच्यात काही चूक नाही, फक्त पायलटचीच चूक आहे असं सांगतोय सतत, असं आम्हाला कळलंय. अहमदाबादच्या 300 लोक ज्याच्यात मृत्युमुखी पडले त्या विमान अपघातातही पायलटवर एक आरोप ठोकून देण्यात आला, ज्याच्यामुळे इन्शुरन्सचे पैसे मिळतील, विमान कंपन्यांचा मालक सुरक्षित राहील. हाच अजेंडा, हीच मोडस ऑपरेंडी ह्या VK सिंगची आहे. म्हणजे फक्त पायलटवर त्याच्या फॅमिलीचा काही इश्यू आहे का बघा आणि चौकशी करा, आमचा काही दोष नाही असं तो जे सांगतोय त्याचा आम्हाला त्याला त्या संदर्भातल्या गोष्टीला आक्षेप आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांचं विमान स्वित्झर्लंडला नेताना इराक आणि इराणच्या हद्दीत नेलं ह्या VK सिंगनेच, त्याच्या VSR कंपनीनेच. परमिशन काढायची असते, कंपनीचा मालक म्हणून ह्याची जबाबदारी आहे. हे माननीय रोहितदादा पवार यांनी सगळ्या जनतेच्या लक्षात आणि यंत्रणांच्या लक्षात आणून दिलंय. ही जबाबदारी तो आता ढकलू शकतो का दुसऱ्यावर, पायलटवर? पायलट परमिशन घेऊन फ्लाय करतो का? इराणच्या हद्दीत पायलट स्वतःच्या मनाने हद्दीत विमान घेऊन गेला का? इराकच्या हद्दीत स्वतः घेऊन गेला का? तर त्या कंपनीची जी जबाबदारी आहे हे पैसे वाचवणं किंवा घातपात करणं. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचाही घातपात त्यांना करायचा होता का, ही पण आता चौकशी झाली पाहिजे. कारण कंपनीने नो फ्लाय झोन असताना त्या देशात विमान घेऊन गेलेत. त्याचा अर्थ VK सिंगला शिंदे साहेबांचा पण घातपात आधी करायचा होता का, ही चौकशी खरी करायची गरज आहे. त्यामुळे CIDने अतिशय काटेकोर चौकशी केली पाहिजे, नाही तर आम्ही प्रत्येक मुद्द्याच्या मागे जाणार आहोत. VSR